आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान हप्ता हा आज जमा होणार आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। 10 लाख खात्यांमध्ये सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांना एकत्र तुम्हाला 4000 रुपये मिळणार आहे। व शेतकरी बांधवांनो, बघा अगदी काही दिवसापूर्वीच तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता आला आहे। आता याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अगदी काही दिवसापूर्वीच तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा करण्यामध्ये आला आहे। आता तो स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आला आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे 2000 रुपये आले आहे, अगदी त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा सुद्धा मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांचे मिळणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो बघा, आज जवळपास 8500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यातील 6000 कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यामध्ये पोहोचेल देखील। बघा, राहिलेले पैसे पुढच्या 2 दिवसाच्या आतमध्ये मिळणार। म्हणजे शेतकरी बांधवांना आता लक्षामध्ये घ्या, सरकारने स्पष्टपणे सांगितले की आजपासून वितरण व्हायला सुरू झालंय। सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे। हो शेतकरी बांधवांना, आता 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येते असेल का? मला रक्कम येणार आहे तर 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही तर तुम्ही चिंता करायची गरज नाही, कारण शेतकरी बांधवांनो टप्प्याटप्प्याने राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पण वितरण करण्यामध्ये येणार आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की पीक विम्याला आता मंजुरी भेटलेली आहे आणि विमा आता सरकारच्या बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। व शेतकरी बांधवांनो, 2022 ते 2024 प्रलंबित पीक विम्याचा निधी अखेर सरकार वितरित करायला आजपासून सुरुवात करणार आहे। गेल्या 4 वर्षापासून अनेक शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे वाट बघण्याची गरज पडत आहे। आज शेतकऱ्यांनी हा प्रलंबित पीक विमा ऐतिहासिक निर्णय घेतला असून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27000 रुपये मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांना इकडे लक्ष द्या, सरकारने सांगितलं आहे की दुपारी 12 वाजल्यापासून वितरण करायला सुरुवात होईल आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण चालणार। आता बघा, भरपूर शेतकरी असे असतील की ज्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले आणि भरपूर देखील असे असतील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत रक्कम आली नाही। तर शेतकरी बांधवांना आता चिंता करण्याची गरज नाही। 12 वाजेपर्यंत हेक्टरी 27000 रुपये पीक विमा मिळायला सुरुवात होऊन जाईल। तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आलेला आहे। आता शेतकरी बांधवांना बघा, जर तुमचे HDFC चे बँक त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा युनियन बँकमध्ये असेल किंवा IDFC बँक असेल किंवा जिल्हा सहकारी बँकमध्ये असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर मोबाईलवर आता तुम्ही लक्ष ठेवायचं। सरकारच्या सर्वात प्रथम बँकामध्ये रक्कम पाठवायला सुरुवात केली आहे। तुमचं खातं यापैकी कुठल्याही बँकेमध्ये जर असेल तर मोबाईलवर तुम्हाला 14 जिल्ह्यामध्ये आता मेसेज यायला सुरुवात होणार आहे। मोबाईलमध्ये देखील मेसेज आला असेल खात्यामध्ये पीक विमा जमा झाला तर मग शेतकरी बांधवांना लक्ष द्या, लक्ष देऊन बघा तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला। जर तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला नसेल तर थोडी वाट बघा, कारण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पीक विमा 14 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। स्वतः राज्य सरकारच्या वतीने ही मोठी घोषणा करायला पाहायला मिळत आहे। तर शेतकरी बांधवांना महत्त्वाचं म्हणजे सरकार पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे। 14 जिल्ह्यामध्ये आजपासून निधी जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पीक विमा विम्याची रक्कम वेगळे राहणार। लक्षामध्ये ठेवा, आता तुम्ही असं म्हणणार सर्वांना सारखाच पीक विमा मिळणार, तर नाही। शेतकरी बांधवांनो, जर तुमचं भात पीक असेल तर भात पिकासाठी 45000 रुपये प्रति हेक्टरी सरकारच्या माध्यमातून ठरवण्यामध्ये आलेलं आहे। त्यानंतर तुमचं बाजरी पीक असेल तर बाजरी पिकासाठी 28000 रुपये रक्कम ठरवलेली आहे। सोयाबीन पिकासाठी 52000 रुपये प्रति हेक्टरी रक्कम सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये आता घ्या, पीक विमा खात्यामध्ये जमा होत असला तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली ही मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बाब ठरत आहे। मला आताच पीएम किसानच्या योजनेचा हप्ता 23वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला, म्हणजेच की 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले आणि तुम्ही तुमचे अकाउंट चेक केला असेल तर शेतकरी बांधवांनो 2000 रुपये जर का तुम्हाला आले असतील तर तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा येणार आहे। सरकारच्या माध्यमातून हा निर्णय सुद्धा घेण्यात आला। बघा शेतकरी बांधवांना, आज स्वतः राष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः येऊन अधिकृत घोषणा त्यांनी केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आता हा निधी कोणाला मिळणार आहे हे तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की लक्ष देऊन बघा। शेतकरी बांधवांना, आता तुम्हाला मेसेज आला असेल पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा, मग तुम्हाला काहीच गरज नाही की बघा मग अडचण येणार की मग तुम्हाला पीक विमा कदाचित मिळणार नाही। आता लक्षामध्ये अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत मधून जात असेल, कर्जाचा भार वाढत असेल, आता हे पैसे थोड्याच खात्यावरती थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे।
शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये मेसेज सुद्धा आले की त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला. शेतकरी बांधवांनो, हा कसल्याही प्रकारे सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नका. कारण की लक्षामध्ये घ्या, आपलं चॅनल एकंदरीत ओरिजिनल आणि अपडेट खमकार देतो. तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांची यादी जर जाहीर झाली, परंतु तुमच्या बाकीच्या जिल्ह्याचं काय, तर सरकारचं सांगितलं येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. परंतु आज तुमच्या 14 जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितले आहे की अटी आणि पात्रतेनुसार तुमच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो, बघा सरकारचे काही अटी आणि पात्रतानुसार हा पीक विमा देण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये PM किसानचा 23वा, 22वा, 21वा हप्ता, म्हणजे की जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर इथून पुढे तुमच्या खात्यामध्ये हप्ते आले असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार, अशी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आली आहे. बघा, दुसरी महत्त्वाची अट म्हणजे चुकीच्या मार्गाने किंवा खोटे कागदपत्र देऊन लाभ घेणाऱ्या पीक विमा भेटणार नाही. लक्षामध्ये ठेवा, शेतकरी बांधवांना हा पीक विमा फक्त शेतकरी बांधवांना भेटणार ज्यांनी योग्य मार्गाची आणि 7/12 स्वतःची जमीन आणि त्यांनी पीक विम्याचे फॉर्म भरला, अशाच शेतकऱ्याला हा निधी मिळणार आहे. तर आता बीड, सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये वितरित चुका झाल्या आढळल्याने सरकारने चौकशी सुरू केलेली आहे आणि गरजूल्या शेतकऱ्यापर्यंत सरकारने मदतीसाठी 8,000 कोटी रुपयाची मोठी तरतूद केलेली आहे. शेतकरी बांधवांना महत्त्वाची गोष्ट आहे की एवढा मोठा निधी आता बँकेला दिल्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला दिलासा मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या लक्षामध्ये घ्या, ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न लाखापेक्षा वर व त्यांचे पीक विम्याचे लाभ मिळणार नाही, म्हणजेच की आता सरकार अट आणि ठेवलेली आहे की जास्तीत जास्त शेतकरी आता पीक विम्याचे पात्र ठरणार. 2 लाख नाही तर 5 लाखापेक्षा वरती उत्पन्न नसायला पाहिजे. जर असेल तर लाभामध्ये तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण की ही योजना गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता यवतमाळमधील शेतकऱ्यांना चांगला अंदाज दिला असल्यामुळे माहिती मिळत आहे. मग आता बघा शेतकरी बांधवांनो, त्यानंतर पुढील कार्यक्रमाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, म्हणजे तो आहे लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांमध्ये क्रमांक लागतो. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलेले आहे, मागील 3 वर्षाचा एकदा पीक विमा भरलेला असेल, त्यांना डायरेक्ट ट्रान्सफर भेटेल आणि DBTच्या माध्यमातून पैसे मिळेल. आता लातूर आणि परभणी जे शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आता पुढे जिल्हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 3 वर्षाचा कालावधीचा पीक विमा जमा करण्यात येत आहे. बीड आणि बुलढाणा या शेतकऱ्यांच्या प्राधान्य जिल्हा दिलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता वाटपाला सुरुवात झालेली आहे. स्पष्ट स्वरूपात जर सांगायला झालं तर बघा, जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्यामध्ये म्हणजेच की या भागामध्ये शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का, तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं नसेल तर या ठिकाणी ह्या रक्कम तुम्हाला मिळणार. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की लवकरात मध्ये तुम्हाला रक्कम मिळेल. आता हे शेतकरी लक्षपूर्वक फक्त व्हिडिओ बघत चला, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या टप्प्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि या कोकण पट्ट्यामधील जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानुसार तुम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. जर शेतकरी पीक विमा भरला असेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे. शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षामध्ये ठेवा, पहिल्यांदा चॅनलमध्ये व्हायरल मारला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की करा शेतकरी बांधवांनो, कारण असेच महत्त्वाच्या बातम्या पुढील देखील बघायला मिळतात. आणि महत्त्वाचे म्हणजे लक्षामध्ये ठेवा की शेवटचं एक काम जे मी करायला सांगितले आहे ते आहे फार्मर ID कार्ड तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. कारण हे महत्त्वाचं काम आहे जे गरजेचं असणं तेव्हाच ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे. सरकारने सांगितलं होतं की अतिशय महत्त्वाची बातमी होती. आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आणि पीक विम्यासोबतच तुम्हाला PM किसानचे पैसे जर मिळाले असतील तर लवकरात लवकर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्हाला मिळेल. आणि ज्यांची या जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलेले नाही त्यांना पुढील यादीमध्ये किंवा पुढील टप्प्यामध्ये वाटप होईल. म्हणून तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. लवकरात लवकर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.